अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. आता लवकरच बघा स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा येत आहे. 20 मार्च 2026 वार आहे शुक्रवार. या दिवशी आपल्या ब्रह्मांड नायकांचा आपल्या मालकांचा प्रकट दिवस आहे. तर आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा दत्तभक्तांचा अतिशय महत्त्वाचा आनंदाचा दिवस आहे आणि जणू काय आपल्यासाठी बघा मांदियाळीच आहे. आणि याच दिवसाची आपण आहे ना आतुरतेने खूप वाट पाहत असतो की आपल्या महाराजांचा प्रकट दिवस हा कधी येणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस आहे. तर आपण हा कसा साजरा करणार आहोत, त्याच्यासोबतच स्वामी महाराजांना कोणता असा नैवेद्य आवडतो, कोणती आपण सेवा करावी, महाराजांच्या कोणत्या अशा गोष्टी आहेत की त्या आपल्याला त्या दिवशी आवर्जून करायच्याच आहेत. तर या संदर्भातच आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कोणी मध्ये स्किप करू नका. आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त आणि कमेंट करायला विसरू नका. एक कमेंट नक्की करा. तर आता वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर आता सर्वात प्रथम बघा, महिलांना आपल्या सगळ्यांनाच म्हणजे अतिशय हा महत्त्वाचा आनंदाचा दिवस असतो. या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत असतो की आपल्या कधी महाराजांचा प्रकट दिवस येणार आहे आणि आपण कधी सेवा करणार आहोत. या दिवसाची आपण खूप वाट पाहतो. तर आपण सगळेच जण बघा काय करतो, आपल्या महिलांचं कसं असतं, आपण खूप त्यांना जे काही आवडतं महाराजांना म्हणजे आवडीचे पदार्थ ते आपण त्यांना बनवत असतो, त्यांची पूजा करत असतो, त्यांच्या आवडीची सगळी आपण सेवा करत असतो. म्हणजे ज्यांना जे काही आवडत असतं आपण त्या दिवशी ते सगळं काही करत असतो. की दिवाळीसारखाच हा सण असतो आपल्यासाठी. तर सगळ्यांना असं वाटतं आपल्याला काय करू आणि काय नको असं वाटत असतं. पण बघा महाराजांना सर्वात आधी काय आवडतं, तर तुम्ही आवडता, तुमची सेवा आवडते, तुमचे कर्म आवडतात. तुम्ही काय त्यांना करताय, कोणता पदार्थ बनवताय, काय दाखवताय, किती सजावट करताय, त्याच्यामध्ये त्यांना काही रस नाही. त्यामुळे महाराजांना सर्वात आधी तुम्ही आवडता. त्यामुळे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला हा दिवस जो आहे स्वामी प्रकट दिन तर तो साजरा करायचा आहे. तर आपले स्वामी समर्थ महाराजांना आहे ना फक्त बघा भोळी भाबडी सेवा ही प्रिय आहे. तुम्ही किती तळमळीने सेवा करत आहात ते बघत असतात. आणि महाराजसुद्धा बघा त्यांची जर इच्छा असेल ना तर नक्कीच आपल्याकडनं नक्की सेवा करून घेतात, पूजा करून घेतात, आवडीचे पदार्थसुद्धा बनवून घेतात. आपण फक्त निमित्त असतो, सगळं करून घेणारे तेच असतात. ब्रह्मांड नायक करता आणि करविता तूच एक स्वामी नाथा, सगळे करणारे ते आहेत, आपण फक्त निमित्त आहोत. तर आता स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस आहे 20 मार्चला, वार शुक्रवार आहे. तर आता सेवा अशी कोणती करायची आपल्याला या दिवशी प्रकट दिन आहे. तर बघा आपल्याला आहे ना स्वामी समर्थ महाराजांचा तुमच्याकडे फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्हाला मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. आणि समजा तुमच्याकडे जर स्वामी महाराजांचा फोटो नसेल किंवा मूर्ती नसेल तर बघा आवर्जून तुम्हाला या दिवशी आणायचीच आहे. स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आहे त्या दिवशी नक्की तुम्ही आणू शकता. फोटो आणा किंवा छोटीशी मूर्ती आणा तरी चालेल. कारण बघा आपण जे देवी देवतांची सेवा करतो, आपण आपल्या महाराजांची सेवा करतो तर त्यांचं अधिष्ठान आपल्या घरात असणं महत्त्वाचं असतं. कारण देवाला कसं कळणार आहे की कोणता भक्त माझी सेवा करत आहे. त्यामुळे बघा तुम्हाला छोटी तरी मूर्ती किंवा महाराजांचा फोटो हा घरी आणायचा आहे. आणि तुमच्याकडे मोठी मूर्ती असेल किंवा छोटी असेल तरी तुम्ही त्याच्यावर अभिषेक करू शकता. समजा तुमच्याकडे फक्त स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर चालेल, काही हरकत नाही. आता फोटोवर आपण अभिषेक नाही करू शकत, फक्त मूर्तीवर आपण अभिषेक करू शकतो. तर फोटो तुम्ही स्वच्छ पुसून वगैरे घेऊ शकता, असं सुद्धा करू शकता. जर मूर्ती असेल तर अभिषेक नक्की करा. तर अभिषेक आता कसा करावा, तर तुम्ही पाण्याने करू शकता फक्त, किंवा तुम्ही पंचामृताने करू शकता, किंवा फक्त तुम्ही दुधाने करू शकता. तुमच्या यथाशक्तीनुसार तुमच्या घरामध्ये ज्या वस्तू उपलब्ध आहेत ना त्यानेच तुम्ही अभिषेक करू शकता. तुम्ही असं छान असा अभिषेक करायचा आहे महाराजांच्या मूर्तीवर. जर फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. फोटोला सुद्धा बघा पुसल्यानंतर अष्टगंध वगैरे लावायचा आहे. महाराजांना आपल्या हिना अत्तर अतिशय प्रिय आहे, हिना अत्तर, तर ते तुम्ही फोटोला लावू शकता. किंवा मूर्ती असेल मूर्तीला सुद्धा तुम्ही लावू शकता आणि मूर्तीला सुद्धा अष्टगंध वगैरे लावू शकता. हळदी कुंकू अक्षता अर्पण करा, फुलं अर्पण करा. महाराजांना बघा चाफ्याची फुलं अतिशय प्रिय आहेत किंवा पिवळी फुलं असली तरी चालतील. म्हणजे तर काही नाही बघा, अतिशय साधी सोपी आपल्याला पूजा मांडणी करायची असते महाराजांची. तर फोटो वगैरे ठेवा, मूर्ती ठेवा, दीप प्रज्वलित तुम्ही करा, अगरबत्ती वगैरे लावा, धूप दीप लावा, हार फुलं वगैरे सगळं अर्पण करा, रांगोळी काढा छान. या दिवशी आपल्याला महाराजांचा प्रकट दिवस आहे त्या दिवशी आपल्याला
आपल्या घराच्या उंबरठ्यावर बघा हळदीचं लेपनसुद्धा करायचं आहे, रांगोळीसुद्धा काढायची आहे. बरं, आता महाराजांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे तर तो कधी करावा? तर बघा, तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही दिवसभरात कधी करू शकता. आता तुम्ही जॉबला असाल तरी तुम्ही बघा सकाळी शक्यतो सकाळीच करायचा प्रयत्न करा. मी तर म्हणते 10च्या आतमध्ये सकाळी करायचा प्रयत्न करा. जर नसेल शक्य तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. असं काही नाही कधी करावं आणि कधी नाही, पण कधीही बघा सकाळीच केलेली आपण जी काही पूजा असते, सेवा असते ना, ती जास्त फलदायी ठरत असते. त्यामुळे आपण शक्यतो सकाळीच करायचा प्रयत्न करावा. आता जे जॉबला नाहीत, जे घरीच आहे, तर त्यांनी काय करावं, तर सकाळीच सगळी आपण पूजा सेवा सगळं काही करून घेऊ शकता. किंवा तुमचं लहान बाळ आहे, तुम्हाला वेळच नाही, तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही सेवा करू शकता. तर फक्त महाराजांचा अभिषेक आहे, पूजा वगैरे करायची आहे, तर ते सगळी पूजा मांडणी आपण सकाळीच करावी. कारण त्या दिवशी आपल्याला बघा महाराजांच्या मठामध्ये, केंद्रामध्ये सुद्धा आपण जात असतो. त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच सेवासुद्धा करायच्या असतात. त्यामुळे तुम्ही शक्यतो सकाळीच पूजा अभिषेक करायचा प्रयत्न नक्की करा. आता महाराजांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे तर कोणती सेवा, स्तोत्र, मंत्र हे पठण करावे. तर बघा, आता सेवा म्हटलं का आपल्याला खूप काही वाटतं तर आपण शॉर्टकट मारत असतो. असं करू नका. बघा, मालकांचा प्रकट दिवस आहे आपल्या, त्यामुळे कंजूसपणा करू नका असं तरी. तर बघा तुम्हाला सांगता, आता सेवा कोणती करायची अभिषेक करताना, तर बघा 16 वेळा पुरुष सूक्त बोलायचं आहे, 1 वेळा स्त्री सूक्त बोलायचं आहे आणि 1 वेळा पवमान सूक्त बोलायचं आहे आणि रामरक्षा बोलायची आहे 1 ते 9 ओवीपर्यंत. फक्त फलश्रुती बोलायची नाही आपल्याला. आणि जी काही तुम्हाला मी सेवा सांगत आहे तर ही सगळी सेवा आपल्याला माहीत आहे की या ग्रंथामध्ये दिलेली आहे. नित्यसेवेचं हा ग्रंथ आहे, नित्यसेवा स्तोत्र मंत्र, याच्यामध्ये सगळी सेवा आहे, मंत्र आहे. आणि ज्यांना शक्य नाही ना 16 वेळा पुरुष सूक्त बोलणं, तर बघा तुम्ही मग काय करायचं, एकदा बोला तरी चालेल. पण 16 वेळा जर तुम्ही पुरुष सूक्त बोलून अभिषेक जर केला तर सोन्याहून पिवळं. ज्यांना काही शक्य होणार नाही त्यांनी फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या षटाक्षरी मंत्राचा जप करता करता अभिषेक तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला शक्य जर झालं तर बघा गणपती अथर्वशीर्षा सुद्धा तुम्ही पठण करू शकता. जर नसेलच तर मग ते स्किप करू शकता, बाकीची सगळी सेवा करू शकता. परत एकदा सांगते तुम्हाला, 16 वेळा पुरुष सूक्त, 1 वेळा स्त्री सूक्त, 1 वेळा पवमान सूक्त बोलायचं आहे. तुम्हाला 1 ते 9 ओवीपर्यंत फक्त रामरक्षा ही पठण करायची आहे. तर ही सगळी सेवा तुम्हाला बोलायची आहे आणि अभिषेक करायचा आहे महाराजांच्या मूर्तीवर. तर एक काय करायचं, एक तामण घ्यायचं किंवा ताट घ्यायचं आणि अभिषेक सुरू करायचा आहे. आणि हे सगळं झाल्यावर मग महाराजांची मूर्ती बाहेर काढायची, स्वच्छ पुसायची आहे. तुम्हाला मी सांगितलं आधी, हिन अत्तर वगैरे लावा, अष्टगंध वगैरे लावा, सगळं काही तुम्ही असं करायचं आहे. आणि महाराजांच्या मूर्तीचे तुमच्याकडे वस्त्र वगैरे असतील ते सुद्धा तुम्ही परिधान करू शकता. आणि हे सगळं करत असताना आपल्याला फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करत आपल्याला सगळे सेवा करायची आहे, त्यांची पूजेची सजावट करायची आहे. आणि या दिवशी आपल्या सगळ्यांना बघा जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे, जास्तीत जास्त सेवा करायची आहे. कारण की बघा तुम्हाला सेवा कोणतीच शक्य झाली नाही तरी तुम्ही नामस्मरण करू शकता. कारण की बघा स्वामी तत्व जे आहे तर या दिवशी हे पृथ्वीवर जास्त प्रमाणात म्हणजे 1000 पटीने जागृत असतं. त्यामुळे आणि जे गुरुतत्व आहे, जे स्वामी तत्व आहे तर ते आपल्यापर्यंत आकृष्ट करण्याचं काम हे सेवेद्वारे आपण करत असतो. चालता बोलता उठता बसता आपल्याला जे काही आपण करणार आहे दिवसभरात फक्त आपल्या महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जेवढा तुम्ही जप कराल, जेवढं तुम्ही नामस्मरण कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. तर महाराजांचा प्रकट दिवस आहे तर आपल्याला पूजा मांडणी करायचीच आहे का? बघा ज्यांचं देवघर मंदिर मोठं आहे तर त्यांनी तिथं पूजा केली तरी चालेल, तसं काही नाही. पण ज्यांना साईडला पूजा मांडणी करायची आहे तर करू शकता तुम्ही, तुम्हाला जशी आवडेल तसं तुम्ही करू शकता. आणि दिंडोरी परिणित आपल्या ज्या आरत्या आहेत महाराजांच्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्येच दिलेल्या आहेत तर त्यासुद्धा तुम्ही आरत्या घेऊ शकता किंवा तुम्हाला जी आवडते, जी येते, जी सोपी वाटते. तर 20 मार्चला आपल्या महाराजांचा प्रकट दिवस आहे तर त्या दिवशी बघा आता ज्यांनी स्वामी चरित्रसारामृताचं पारायण केलं आहे, कोणी 21 पारायण केलं, कोणी 11 केलं किंवा कोणी 7 केलं, कोणी 5 केलं, कोणी 3 केलं किंवा कोणी 1 केलं, म्हणजे यथाशक्तीनुसार आपण जे काही पारायण केलेलं आहे या ग्रंथाचं, श्री स्वामी चरित्रसारामृत या ग्रंथाचं आपण जे पारायण केलेलं आहे तर त्याचं उद्यापन येणार आहे, त्याची सांगता येणार आहे. तर आता सांगता आपण कशी करायची काही नाही बघा, एकदम साधी सोपी आहे पद्धत. आपण जे काही आपण स्वयंपाक करणार आहोत तर ते महाराजांच्या या पोथीला, ग्रंथाला आपल्याला दाखवायचं आहे, महाराजांच्या मूर्तीला, फोटोला दाखवायचं आहे. असं आपण करायचं आहे. आणि आपण जे काही महाराजांना नैवेद्य दाखवणार आहोत नंतर ते आपण ग्रहण करायचं आहे, आपल्या सगळ्या घरातल्यांनी ग्रहण करायचं आहे. आणि आपण जे काही अभिषेक करणार आहोत ना महाराजांच्या मूर्तीवर तर ते सुद्धा आपण तीर्थ घरातल्यांनी सगळ्यांनी ग्रहण करायचं आहे. आणि प्रकट दिवस आहे तर त्या दिवशी बघा तुम्ही दानसुद्धा करू शकता. कारण
गुरुतत्व असतं, स्वामीतत्व ते जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं, त्यामुळे आपण दान करू शकतो. तर दान तुम्ही काय करू शकता, तर बघा या दिवशी आपण जर स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये मठामध्ये जर समजा तुम्ही जर गेले तर तिथे तुम्ही एखादी पिवळी वस्तू दान करू शकता, किंवा पेढे किंवा जिलेबी किंवा केळी किंवा असे एखादे वस्त्रसुद्धा गरिबाला त्या दिवशी दान करू शकता. म्हणजे नाही का, गोरगरिबांना तुम्ही दान करू शकता बाहेर असं कुठे, असं केलं तरी चालेल. किंवा आपल्या मंदिरामध्ये किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाल नाही का, तिथंसुद्धा तुम्ही काहीतरी पिवळी वस्तू दान करू शकता. कोणता असा नैवेद्य त्यांना अर्पण करायचं आहे, तर बघा महाराजांना बेसन पिठाचे सगळे पदार्थ हे अतिशय आवडतात. तर तुम्ही बघा काय करू शकता, तर बेसन पिठाचे लाडू तुम्ही त्यांना अर्पण करू शकता, किंवा अशा पिवळ्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्ही त्यांना अर्पण करू शकता. जिलेबी, पेढे वगैरे, केळी वगैरे असं सुद्धा तुम्ही त्यांना दाखवू शकता. किंवा बघा नैवेद्य म्हणून तुम्ही त्यांना पुरणपोळीचा स्वयंपाकसुद्धा करू शकता. पुरणपोळी अतिशय महाराजांना प्रिय आहे, तर पुरणपोळी तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही अगदी खीरपुरी करू शकता, बटाट्याची पिवळी भाजी करू शकता. म्हणजे आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला जे शक्य होईल ते तुम्ही त्यांना अर्पण करू शकता. शेवटी महाराजांना बघा तुमची भोळी भक्ती ही प्रिय आहे, तर तुम्ही जे काही बनवणार आहात, जे काही पदार्थ तुम्ही करणार आहात ते आवर्जून ग्रहण करणारच आहे. आणि बघा महाराजांना पण जो काही नैवेद्य दाखवणार आहोत तर तो नैवेद्य काय करायचा आहे नंतर, तर आपण सगळ्यांनी घरातल्यांनी तो ग्रहण करायचा आहे. बघा महाराजांना आपल्या घेवड्याची भाजीसुद्धा प्रिय आहे, तर घेवड्याची भाजी तुम्ही करू शकता. किंवा बघा चपाती, डाळ भात वगैरे असं सुद्धा करू शकता. काहीतरी गोड पदार्थ तुम्ही करू शकता. म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही जे काही कराल, जे काही सगळं काही कराल तुम्ही, ते महाराज नक्कीच आनंदाने स्वीकारतील, हे मी तुम्हाला सांगते. या दिवशी आता महाराजांचा प्रकट दिवस आहे, तर त्या दिवशी बघा आपण जे काही पारायण केलेलं आहे स्वामी चतुसरामृत ग्रंथाचं किंवा तारक मंत्राचं, आपण जे काही सेवा केली त्याचं सगळं आपल्याला उद्यापन करायचं आहे त्या दिवशी. तर आपण जे काही सांगितलं तुम्हाला मी नैवेद्य आपण करणार आहोत, तर ते आपल्याला दाखवायचं आहे महाराजांना, बस एवढंच असतं, बाकी असं काही नाही. बघा महाराजांची सेवा अतिशय सोपी साधी आहे, अवघड काहीच नाही. तर आपण सेवेची तळमळ करतो ना, ती आपल्याकडं हवी, बाकी सगळं करून घेतात ते. तर बघा या दिवशी तुम्हाला सांगते मी, आता ज्यांचं 21 पारायण झालं, 11 पारायण झालं, 7, 5 किंवा 3 पारायण किंवा 1 पारायण तुम्ही केलं असेल, जे काही केलं असेल तर अतिशय छान आहे, तुमच्याकडनं ही सेवा करून घेतली महाराजांनी अर्थात. पण ज्यांनी काही सेवा केली नाही त्यांच्यासाठी सांगते, आणि ज्यांनी सेवा केली त्यांच्यासाठी सुद्धा सांगते. बघा आपण आता सेवा केली बरोबर, पण त्या दिवशी बघा आता महाराजांचा प्रकट दिवस आहे, तर त्या दिवशी बघा आळस करू नका, कंजूसगिरी करू नका. अर्थात आपल्या मालकांचा प्रकट दिवस आहे, तर आपल्याला या दिवशी बघा आवर्जून हा जो ग्रंथ आहे ना, श्री स्वामी चतुसरामृत हा ग्रंथ, या ग्रंथाचा आपल्याला एक तरी पारायण करायचं आहे, आवर्जून विसरू नका. या ग्रंथाचं आपण पारायण करायचं आहे, त्याच्यासोबतच तारक मंत्रसुद्धा पठण करायचं आहे. जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करा. असं नाही की किती वेळा करायचा, 1दा 3दा 11 21 वेळा, तुम्हाला जेवढ्या वेळा बोलायचं तेवढ्या वेळा तुम्ही बोलू शकता. तारक मंत्र नामस्मरणसुद्धा आपण करू शकतो. 11 माळी तुम्ही करा, 21 करा, 51, तुम्हाला जेवढं होईल तेवढं करा. जर माळ हातात घेऊन शक्य नसेल ना, तर तुम्हाला मगाशी मी सांगितलं की तुम्ही चालता बोलता उठता बसता नामस्मरण महाराजांचं करू शकता. तारखेला प्रकट दिवस आहे, तर त्या दिवशी बघा आपल्या स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांच्या सेवासुद्धा तुम्ही करू शकता. तुम्हाला जी काही सेवा आवडेल ना, सोपी तुम्हाला वाटते ती तुम्ही करू शकता. किंवा तुम्हाला शक्य नाही सेवा करणं बसून, तर तुम्ही फक्त श्रवणसुद्धा करू शकता. यूट्यूबला लावून द्या एका साईडला आणि एकीकडं काम करा, असं केलं तरी चालेल. तर अशा काही गोष्टी आहेत महाराजांच्या आवडीच्या, तर आपल्याला या दिवशी आवर्जून करायच्याच आहेत, कारण आपल्या ब्रह्मांड नायकांचं मालकांचं प्रकट दिवस आहे. तर नक्कीच तुम्ही करा. बघा कंजूसगिरी करू नका सेवेमध्ये. तरी असे काही विशेष दिन असतात, आपण ज्या काही सेवा करतो ना, तर त्या सेवा आपल्या बघा संकटाच्या वेळेस कामी येत असतात. तर आपण ज्यावेळेस सेवा करतो, तर सेवा केल्याने काय घडतं, तर आपल्या गुरूंचं पाठबळ लाभण्यास मदत होते. तर आपल्या बघा किती संकट आली, दुःख आली, अडचण जरी आली ना, तर ते पार पाडण्यास मदत होत असते. त्यामुळे आपल्या गुरूंचं पाठबळ आपल्या पाठीशी असणं खूप महत्त्वाचं असतं. तर आपल्या गुरूंचं पाठबळ जर असेल आपल्यासोबत, तर नक्कीच बघा किती जरी संकट आली, दुःख आली, अडचणी आल्या, तरी आपल्याला काही वाटत नाही. हे याचं कारण असतं. तर आता तुम्हाला समजलं असेल की महाराजांचा प्रकट दिवस आहे, तर आपल्याला अशी सेवा कोणती करायची आहे, कसा दिवस आपण हा साजरा करायचा आहे, महाराजांना कोणता नैवेद्य दाखवायचा आहे. आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल, तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, मी रिप्लाय देईल. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल थोडा तरी, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त, आणि सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर, आणि कमेंट करायला मात्र विसरू नका, एक कमेंट नक्की करा. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथेच थांबते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.